जे अनेक सन्मान्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि बच्चू कडू साहेबांनी उपस्थित केले आणि अनेक लोकांनी की ते रासायनिक खतामध्ये आपण खूप जास्त सबसिडी देतो आणि जे सेंद्रिय शेती करणारे, ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे किंवा नैसर्गिक शेती करणारे जे शेतकरी आहे त्याला मात्र आपलं अनुदान कमी आहे, सत्य आहे. परंतु पुढची आपली जी दिशा आहे ती आपण हळूहळू हा प्रमाण निश्चितपणे बदलू. आणि जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री महोदयाशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की देशामध्ये रासायनिक खताची सबसिडी ही 2,40,000 कोटीची आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 27,850 कोटी रुपये रासायनिक खताच्या सबसिडीवर गेलेले आहे. तो प्रमाण हळूहळू आता कमी होत आहे. परंतु हे होत असताना भविष्यात नॅचरल आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्याला निश्चितपणे जास्त मोबदला, जास्त अनुदान मिळालं पाहिजे. या दृष्टीने केंद्र शासन आणि राज्य शासन प्रयत्नरत आहे. आणि आपल्या देखील ज्या सूचना आपण या संदर्भात केलेल्या आहेत त्याबद्दल देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की भविष्यामध्ये हा प्रमाण हळूहळू लोकांनी कशा पद्धतीने ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंगकडे जावं या दृष्टीने निश्चितपणे राज्य शासनाचा प्रयत्न या संदर्भात राहणार आहे.